नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात राज्य सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भरपूर काळजी आहे। या निमित्ताने राज्य सरकार विविध प्रकारच्या सूचना देत आहे। गणेशोत्सव तोंडावर आला असताना सावधानी घ्या, सुरक्षितता पाळा, आवश्यक त्या पद्धतीने आरोग्याची काळजी घ्या, अशा अनंत सूचना सरकार करत आहे। कारण त्यांना कोरोनाची तिसरी लाट जर आली तर थोपवण्यासाठी जनतेचं सहकार्य हवंय। पण एका बाजूला ज्या राज्य सरकारचं कोरोनाकडे भरपूर लक्ष आहे, त्या राज्य सरकारचं इतर रोगांकडे लक्ष नाही, अशी परिस्थिती हळूहळू स्पष्टपणे समोर येऊ लागली आहे। महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा घटक असलेल्या विदर्भ प्रांताकडे या सरकारचं लक्ष आहे का, की विदर्भाकडे पाहायला या सरकारमध्ये कोणीही वाली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आज उपस्थित झाली आहे। डेंग्यू असेल, मलेरिया असेल, याच्या सारख्या अनंत आजारांनी विदर्भ हळूहळू वेगाने प्रभावित होऊ लागलेला आहे। विदर्भातल्या अमरावती विभागाची कहाणी ही जास्त चिंताजनक आहे, कारण त्या भागामध्ये डेंग्यू मलेरियाचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचतात। रुग्णालयांमधल्या असलेल्या बिछाण्यांवर हेही रुग्ण आहेत आणि त्याचबरोबर कोरोनाग्रस्तांनाही रुग्णालयामध्ये बिछाणे हवे आहेत। रुग्णालयातल्या खाटांच्यासाठी संघर्ष करणारे रुग्ण हे आता विदर्भातल्या अनेक शहरांमधलं चित्र दिसू लागलेलं आहे। या संपूर्ण स्थितीत आत्ताच्या घडीला विदर्भाचा कोणी वाली आहे का? विदर्भाचा जर मवियामध्ये कोणी वाली नसेल तर मवियाने विदर्भाला वाऱ्यावर सोडलंय का? आणि अशा स्थितीत कोरोनाची तिसरी लाट येऊ घातलेली असताना विदर्भ बेहाल असेल तर भविष्यातलं आव्हान किती मोठं आहे? आजची लक्षवेधीची चर्चा यावरच। या विषयावर आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत एक एक मान्यवर जोडले जात आहेत, आपण त्यांना पाहूही शकताय। आपल्या सोबत आत्ताच्या घडीला डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत, आरोग्य विश्लेषक या नात्याने। आशाताई मिरगे आपल्या सोबत मवियाच्या प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या या नात्याने जोडल्या आहेत। आशाताई, आपण थोडं पुढे येऊन बसावं, फार लांब आहात आपण नीट दिसत नाही या स्क्रीनवर। आपल्या सोबत चर्चेसाठी डॉक्टर सुधीर आघाव आहेत, आरोग्य विश्लेषक म्हणून, आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत विनोद वाघ, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्याने जोडलेले दिसतील। या सर्व मान्यवरांना संपूर्णपणे जोडले जाईपर्यंत आत्ताच्या घडीला आरोग्य विषयक परिस्थिती किती आव्हानात्मक आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे। तो तपशील आपल्या टीव्ही स्क्रीनवर येतोय, तो आपण बघूया। आत्ताच्या घडीला विदर्भातल्या एकूणातल्या आरोग्य विषयक परिस्थितीची काय लक्षणं आहेत, काय चित्र आहेत? अमरावती जिल्ह्यामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाचा कहर पाहायला मिळतोय। जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग विभागामध्ये रुग्ण खाटांचा तुटवडा आहे। बालरोग विभागामध्ये 59 बालकांवर उपचार सुरू आहेत, ही अमरावतीची आकडेवारी आहे। ग्रामीण भागात सुद्धा, म्हणजे विदर्भातल्या इतर ग्रामीण भागात सुद्धा आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती बिकट होत चालली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये बालकांना मिसी असा नवा आजार जडतोय। 30 पेक्षा अधिक बालकांमध्ये या आजाराची लक्षणं आढळत आहेत। हा मिसी आजार सांगितला जातोय आणि याची चिंताजनक स्थिती आहे। नागपूर, वर्धा शहरात सुद्धा डेंग्यूची साथ पसरू लागलेली आहे। कोरोना सोबत साथीच्या आजारांची ही लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमालीचा वाढणार आहे। आता आपण या चर्चेच्या निमित्ताने आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांकडे वळणार आहोत। चर्चेची सुरुवात आपल्याला करायची आहे ती डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडून। डॉक्टर अमोल अन्नदाते, ग्रामीण भागातील आपण प्रसिद्ध बालरोग तज्ञ आहात। परिस्थिती जरी विदर्भाची असली तरी एकूणात महाराष्ट्रातल्या ग्रामीण व्यवस्थेमध्ये फारसं काही बदललेलं दिसणार नाही।
विदर्भातली ही परिस्थिती असं सांगतेय की आपण कोरोनाच्या बाबत खूपच जागरूक आहोत, इतर रोगांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. प्रसादजी, विदर्भाच्या बाबतीतही मी काही मुद्दे आवर्जून सांगेन, बिलकुल. याचं कारणही सांगतो. काय की एक गोष्ट या निमित्ताने मला आवर्जून मांडावीशी वाटते की विदर्भ, मराठवाडा आणि कोकण हे जे 3 भाग आहेत, आज जर तुम्ही लोकसंख्येप्रमाणे ज्या शासकीय सुविधा असायला हव्या आहेत, म्हणजे किती लोकसंख्येला प्राथमिक केंद्र असायला हवं किंवा उपजिल्हा रुग्णालय असायला हवं, याचा जर तुम्ही नीट एक आलेख मांडला, त्याची जर आकडेवारी बघितली तर तुमच्या लक्षात असं येईल की ह्या 3 भागांमध्ये मराठवाडा, विदर्भ आणि कोकण, त्यातल्या त्यात कोकणाच्या वरही विदर्भाचा नंबर लागतो, मराठवाड्याच्या वरही लागतो खरं तर. तर या भागामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कित्येक वर्ष खूप मोठा असमतोल राहिलेला आहे आणि उरलेलं राज्य आणि हे 3 भाग याच्यामध्ये 50% तफावत आहे अशी आकडेवारी आपल्याला सांगते. 18,229 रिक्त जागा आहेत. मी सहज कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी नजर टाकली तर माझ्या असं लक्षात आलं की ज्या रिक्त जागांची जी संख्या आहे आरोग्य विभागातली, त्यातले जवळपास 30 ते 35% जो आपल्याला तूट म्हणा किंवा अनुशेष म्हणा, ही विदर्भातली आहे. हे मला कोणत्या पदांची रिक्त पद, म्हणजे कोणत्या रिक्त पदांची सर्वाधिक संख्या आहे? आपल्याकडे राज्यामध्ये सध्या उपसंचालक, संचालक पदापासून ते सिव्हिल सर्जन्स पासून ते तुमच्या नर्सेस आणि वैद्यकीय अधीक्षक या सगळ्या पदांचे जर तुम्ही अभ्यास केला तर सिव्हिल सर्जन, वैद्यकीय अधीक्षक, बीएससी नर्सिंग किंवा नर्सिंग स्टाफ ज्याची आता भरतीची प्रक्रिया सुरू होईल अशी चर्चा सुरू होती, आणि त्याच्या खालचे ड्रेसर असू द्या किंवा म्हणजे सिव्हिल सर्जन आणि त्याच्या खालची जी 4 क्लास 2 पर्यंतची पदं असतात, याच्यामध्ये 35% जो सहभाग आहे तो विदर्भाचा आहे. हे मला प्रकर्षाने आपल्या कार्यक्रमाच्या आधी, आता मी पटकन 30 सेकंदात सांगतो की राज्यामध्ये विदर्भाची परिस्थिती थोडीशी वाईट आहे आणि त्याचं एक कारण असं आहे जे आपल्याला कोणाला की विदर्भ हा आधीचा मध्य प्रांत असल्यामुळे तो भौगोलिक दृष्ट्या आजही मध्य प्रदेश आणि या भागाशी निगडीत असल्यामुळे तिथून आवक जावक लोकांची यातायात आजही खूप जास्त प्रमाणावर आहे आणि म्हणून तिथल्या आजारांचा प्रभाव बॉर्डरवरून याच्यात पडतो. चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय प्रसादजी, सध्या राज्यामध्ये विदर्भासह डेंग्यू लाईक इलनेस नावाचा एक नवीन प्रकारे ज्याची शासन दरबारी, मला नाही वाटत की संचालक, उपसंचालक काय आरोग्य मंत्र्यांनाही हे माहित नाही. डेंग्यू लाईक इलनेस म्हणजे सगळी लक्षणं डेंग्यू सारखी येत आहेत, प्लेटलेट कमी होत आहेत, पण डेंग्यूची टेस्ट मात्र निगेटिव्ह येते. आणि डॉक्टर अन्नदाते, याच्या जोडीला एक आणखीन मुद्दा असा की साधा ताप आल्यानंतर सुद्धा लोक कोरोनात झाला की काय या भीतीनं अधिक ग्रसित असतात. प्रत्यक्षात त्यांना काही वेगळा आजार झालेला असू शकतो. डॉक्टर आशाताई मिरगे आहेत आपल्यासोबत. आशाताई, या संपूर्ण स्थितीत आपल्या विभागात महाराष्ट्राच्या महिला बाल कल्याण मंत्री आहेत, तिथंच बालकांची ही दुरवस्था आहे. ज्या विभागात त्या स्वतः कार्यरत आहेत त्याचं काय लक्ष कुठे आहे यावर प्रश्न येतीलच, पण त्या पालकमंत्री असताना सुद्धा अमरावतीची ही दुरवस्था आहे. आजूबाजूच्या नागपूर, वर्ध्याच्या बाबतीत तर बोलायलाच नको, तिथले मंत्री तर आता दिसेनासेच झालेले आहेत. महत्वाचा विषय आता अन्नदाते म्हणाले तसं, हा जो विदर्भ विभाग नॉट ओनली आरोग्य बट ऑल्सो सगळ्याच भागात बॅकलॉग आमच्या आहेच, आणि त्याचा बेसिक कॉज आहे की आम्ही पूर्वी एमपीशी जोडलेलो असल्यामुळे सगळाच परिणाम त्या बॉर्डर कडून येणारे मजूर असतील, रोगजंतू असतील, व्यापार उद्यम असेल, या प्रत्येकच गोष्टींमध्ये आमच्यावर जास्तीचा लोड, आणि मग जी काय रसद येते त्यामध्ये ती अपुरी पडते. अशा पद्धतीचं वातावरण खूप वर्ष, अन्नदाते जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. नाही पण आशाताई, तुमच्या सरकारला 2 वर्ष व्हायला येतील थोड्या दिवसात. 2 वर्षातही हीच परिस्थिती. राजेश टोपेजींना कधीही विचारलं तर आरोग्य मंत्री काय म्हणतात, होय सगळ्यात पहिल्यांदा आरोग्य विभागातली पदं भरली जातील. अहो, ती भरली तर जातच नाहीत. लेट मी कम्प्लीट. खूप वर्ष झाले, म्हणजे प्रथम पासूनच पहिल्याच्या आमच्या काळात, त्यानंतर मधल्या काळात आणि आताच्याही आमच्या 2 वर्षाच्या काळात, पहिल्याच्या आमच्या काळात, मधल्या 5 वर्षात आणि आताच्याही आमच्या 2 वर्षात
2 वर्षाच्या अगोदर सुद्धा परिस्थिती अशीच होती. फक्त आता हे मग मग आशाताई आपण विदर्भातल्या कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये केवळ आणि केवळ रिक्त पद हेच एकमेव कारण पाहता? रिक्त पद जी आहेत त्याची अन्नदात्यांना मिळालेली माहिती, आणि मी आता डीडी ऑफिस मधूनच जॉईन झालेली आहे. मला कळल्यावर आपल्याला जॉईन व्हायचं आहे. डीडींचा नंबर लागला नाही म्हणून मी ऑफिस मध्ये आले. ठीक आहे. आणि आमच्या विभागात मात्र कम्युनिटी हेल्थ ऑफिसर नावाचे BAMS झालेले तज्ञ डॉक्टर हे प्रत्येक सब सेंटरला आहेत. प्लस त्या प्रत्येकाचं ऑनलाईन ट्रेनिंग अबाउट कोविड, अबाउट डेंगी लाईक जो हा विषय आहे की या आठवडाभरात हे नोट केलं आहे सगळ्यांनी की डेंगी लाईक फीवर असतो, सिम्पटम्स असे असतात. डेंग्यू मात्र निगेटिव्ह येतो, तिकडे प्लेटलेट सुद्धा कमी येतात, परंतु डेंग्यू मात्र निगेटिव्ह होतो. ठीक आहे आशाताई, आपलं म्हणणं पोहोचतंय. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी आणि त्यानं विनोद वाघ आहेत. विनोदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल? आपण आशाताईंचा तर्क ऐकला असेल, आपण डॉक्टर अन्नदातेंचं तांत्रिक विश्लेषण ऐकलं असेल. सरकार आत्ताच्या घडीला रिक्त पद, अनुशेष, दुर्लक्ष अशा मुद्द्यांच्या आधारे वर्तमानातल्या स्थितीला झाकू पाहतंय, स्वतःचा बचाव करू पाहतंय. आपलं उत्तर? विनोदजी, विनोद वाघ यांना कदाचित प्रश्न पोचत नाही असं दिसतंय. अमोल अन्नदाते, आपण उत्तर द्यावं, त्यानंतर मग मी थोड्या वेळात डॉक्टर सुधीर यांना संधी देईन. मला आरोग्याच्या बरोबर याच्या सोबत एक दोन थोडीशी राजकीय थोडीशी टिप्पणी अशी करायची होती की मला अशी अपेक्षा होती आरोग्याच्या बाबतीत प्रसादजी की नाना पटोलेंसारखा नेता जो आयात करून खास काहीतरी होईल मविया किंवा काँग्रेसमध्ये आल्यावर तरी ती परिस्थिती सुधरेल असं वाटत होतं, आणि पण तसं काही होताना दिसत नाही. त्यांना उलट काँग्रेसची आणि मवियाची त्यांना लागण झाली. आणि दुसरी गोष्ट, मला माहित नाही आशाताईंचा यशोमतीताईंशी मला माफ करा डॉक्टर अन्नदाते, तुम्हाला नाना पटोलेंकडून खूपच अपेक्षा दिसत आहेत. आत्ताच्या घडीला काँग्रेसलाही नाना पटोलेंकडून इतक्या अपेक्षा नाहीये जितक्या तुम्हाला आहेत, असं मला खेदानं नमूद करावं असं वाटेल. कारण नाना पटोले आत्ताच्या घडीला कोणाला तरी मंत्रालयातून बाहेर काढून स्वतःची वर्णी कशी लागेल यासाठी प्रयत्नशील आहेत. आरोग्यविषयक काही चिंता करताना ते दिसत नाहीत. खरं तर पक्षप्रमुख म्हणजे काँग्रेसचे पक्षप्रमुख या नात्यानं नाना पटोलेंकडून अपेक्षित आहे की त्यांनी विदर्भातल्या या ढासळणाऱ्या आरोग्य व्यवस्थेबाबत कान उपटले पाहिजेत प्रशासनाचे. होत तसं नाहीये. डॉक्टर सुधीर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर सुधीरजी, या सर्व परिस्थितीत सरकारचा बचाव आपण ऐकला, तो पटणारा नाही. आत्ताच्या घडीला लोकांनी काय करायला हवं ते सांगा. लोकांना रोज उठून कोरोना 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 एवढंच सांगितलं जातं. कोरोनाच्या बाबतीत अशानं ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबाबत एक ब्लाइंड स्पॉट तयार होतो, लोक ऐकेना होतात, आणि इतर रोगांच्या बाबतीत तर अजून भयान दुर्लक्ष आहे. सगळ्यात पहिले मी इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की सध्याचा आजचा जो विषय आहे तो डेंग्यू सारखे आजार जे आहे या संबंधित आहे. तर तुमचा जो प्रश्न आहे त्याचा सरळ उत्तर द्यायचं जर झालं तर माझ्या मते असं आहे, मी आता गेल्या 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे नागपूरमध्ये, तर असं लक्षात आलेलं आहे डेंग्यू लाईक फीवर जो आहे हा प्रशासनावरच सरळ सरळ दोष देण्यापेक्षा 80% हे लोकांचं चुकीचं जे काम आहे त्याच्यामुळे हा आजार पसरत आहे. बर, प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला जे रिकामे प्लॉट असतात तिथे कचरा साठवण्याचं काम हेच लोक करतात. प्रत्येकाच्या घरात जर डेंग्यूच्या जर अळ्या आढळल्या असेल त्याला कारणच त्यांचं दुर्लक्ष आहे. मी 80% जो दोष आहे हा लोकांना पण देऊ इच्छितो. आपण कारण की काय डॉक्टर सुधीर आढाव, आपण असं म्हणता आहात की लोकही जबाबदार आहेत. अहो, देशाच्या पंतप्रधानांनी पण सांगितलं की कोरोना आहे म्हणून स्वच्छतेच्या बाबत दुर्लक्ष नको. तुम्ही म्हणताय तो तर्क मान्य करतो. मुद्दा काय आहे? जर कचरा साठत असेल तर कचरा हटवला गेला पाहिजे. कचरा साठवू नका म्हणून जनजागृती झाली पाहिजे. आणि कचरा या संदर्भातल्या एकमेव बचावाच्या आड डेंग्यूची वाढणारी साथ आपल्याला रोखता न येणं याबद्दल सरकारला प्रमाणपत्र थोडंच देऊ शकणार आहोत आपण सरकारला मुळीच प्रमाणपत्र देऊ शकत नाही. कारण की ही जी तोडकी व्यवस्था आहे गेल्या कितीतरी वर्षांचा हा अनुशेष कुठलंच सरकार आजपर्यंत भरू शकलेलं नाही. आणि मुळात हा जो पॅन्डेमिक जो होता याचा कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये सरकार जे आहे प्रत्येक देशात सरकार हे हतबल झालं होतं
त्यानंतर आताचा जो डेंग्यू आहे हा पॅन्डेमिक एंडेमिक ह्याच्यामध्ये फरक आहे. नागपूरमध्ये गेल्या 2 महिन्यात बर. जवळजवळ मला असं वाटतं रोज नागपूरची स्थिती भयावह आहे. मी नागपूरमध्ये प्रॅक्टिस करत असताना मी रोज 30-40 डेंग्यूचे पेशंट डायग्नोस पेशंट बघतोय आणि अगदी. इथे आकडेवारी खोटी सांगितल्या जाते. तर आता म्हणजे आतापर्यंत डॉक्टर आढाव आतापर्यंत कोरोनानीही नागपूरला दुसऱ्या लाटेमध्ये झोडपून काढलं, आता डेंग्यू पण झोडपून काढतोय, बरोबर डॉक्टर? 100% प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती नाहीये आणि त्यातल्या त्यात प्रशासनाची ही एक चूक आहे. डेंग्यूची जी टेस्ट आहे महानगरपालिकेने नागपूरच्या डेंग्यूची टेस्ट 600 रुपयात करायचं बंधन केलेलं आहे, पण आजही कुठलंही पॅथॉलॉजिस्ट 600च्या आतमध्ये किंवा 600 पर्यंत टेस्ट खूप कमी लोक करतायत. त्या टेस्टचे 1200 रुपये आकारले जात आहे. लोकांची कंबर तुटलेली आहे पैसे खर्च करून करून. अगदी. तर इथे मी डॉक्टर सांगतो की सुधीर इथे प्रशासन आढाव, कुठेतरी आपण कमी पडतंय. अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात की कशा पद्धतीनं राज्य सरकारच्या चाचणीच्या दराला पानं पुसली जात आहेत, कशा पद्धतीनं राज्य सरकारचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आपल्या सोबत या चर्चेत आहेत, त्यांना आपण एक पटकन संधी देतोय. विनोदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? नाही विनोदजी, आपला आवाज येत नाहीये. आपण आपला माईक म्यूट केला असेल तर कृपया तो अनम्यूट करा आणि बोलायला सुरुवात करा. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. आशाताई, आपणही मागे जाऊन बसला आहात. विनोदजी, आपणही मागे जाऊन बसलेले आहात. थोडे पुढे येण्याची गरज आहे आपली. विनोदजी, माझा आपल्यासाठी प्रश्न असणार आहे. आपला आवाज येत नाहीये, मी पोहोचेन आपल्यापर्यंत. आवाज येतो जी विनोदजी बोला. मी म्हटलं की या राज्य सरकारचं मुळात मुंबई पुण्याबाहेर बिलकुल लक्ष नाही आणि करताय. या सरकारचे मंत्री असतील, या सरकारचे सर्व मंत्री या विदर्भाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत आणि या मंत्र्यामध्ये कुठलाही ताळमेळ नाही. त्यामुळे विदर्भाची कोरोनाची परिस्थिती या ठिकाणी वाढत गेली. आताही सुद्धा पूर्वी ज्यावेळेस ऑक्सिजनची गरज असताना विदर्भाकडे दुर्लक्ष असल्यामुळे त्यावेळेस ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, बरेच रुग्णांना त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाही. आणि आताही ज्या पद्धतीचं नियोजन विदर्भामध्ये हवं होतं ते नियोजन करण्यात हे सरकार बिलकुल या ठिकाणी अपयशी ठरत आहे. पण विनोदजी, थोड्या वेळापूर्वी आशाताई मिरगे यांनी बचाव करताना त्या असं म्हणाल्या की गेल्या 5 वर्षात सुद्धा विदर्भातली आरोग्यविषयक पदं भरली गेलेली नव्हती. विदर्भाची पूर्वीची 5 वर्षाची जर आपण आरोग्य विषयाची जर माहिती काढली तर त्यावेळेस आरोग्य विषयक बाब एवढी खालावलेली नव्हती जी कोरोनाच्या परिस्थितीनंतर या ठिकाणी खालावली आहे. आणि पूर्वीच्या राज्य सरकारनं निश्चितपणे विदर्भावर त्या ठिकाणी लक्ष दिलं, संपूर्ण राज्यावर लक्ष दिलं. कुठल्या एका मतदारसंघावर कुठल्या एका विशिष्ट विभागावर त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. आपण आत्ताच्या घडीला विनोद वाघ, विदर्भातले इतके मंत्री असताना सुद्धा ही परिस्थिती काय यावी? विनोदजी, मी आपल्याला प्रश्न विचारला होता की विदर्भातले इतके मंत्री करतात काय? मग विदर्भाच्या मंत्र्यामध्ये कुठलाही ताळमेळ नाही. कुणाच्या खात्याचा कुणाशी काही संबंध नसलेल्या खात्याशी ते बोलतात आणि कुणाचा कुणाला काही पायपोच नाही. प्रत्येकाला सत्तेत आपला मलिदा कसा लाटता येईल त्यासाठी सगळेजण या ठिकाणी धावपळ करतायत. आपण बघितलं, ठीक आहे, राष्ट्रवादीच्या देशमुख असतील ते 100 कोटीच्या वाजेच्या प्रकरणात अडकले. एक मिनिट विषय भरकटेल, लगेच थांबावं लागतंय मला. तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमचं म्हणणं असं आहे की विदर्भातल्या मंत्र्यांचं वजनच दिसत नाही मंत्रिमंडळात, विदर्भातल्या मंत्र्यांमध्ये आपापसात सुद्धा ताळमेळ नाही. आशाताई मिरगे, 30 सेकंदात उत्तर द्या. विषयाला राजकीय वळणाकडे नेऊ नका, चर्चेला आरोग्य विषयक मुद्द्यांवर कायम ठेवायचंय आपल्याला. तर मी तेच सांगतोय की आरोग्य विषय सुविधा उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारचं काम आहे. ठीक आहे, चोख पद्धतीने बजावलं तर ह्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या नाही तर निश्चितपणे आरोग्य व्यवस्था चांगली राहील. ठीक आहे. विनोदजी, आपल्या राजकीय मुद्द्यांवरच्या आरोपांना, आक्षेपांना उत्तर देत आहेत आशाताई मिरगे आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशाताई, बोला. मला विनोदजींना एक प्रश्न विचारायचा आहे की मागच्या 5 वर्षात सगळी पदं भरलेली होती. आता हे वरचे दोन्ही डॉक्टर लोक ऐकत असतील माझे, सुधीर आणि अमोलदादा, आणि मग काय हे सरकार आल्याबरोबर सगळे सोडून गेले का? मला प्रश्न पडला माझ्या भाबड्या मनाला. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, विनोददादांनी माहिती घेऊन बोलावं असं मला वाटतं. आत्ताच मी माझे डेप्युटी डायरेक्टर 5 जिल्ह्यांच्या आमच्या अमरावतीच्या मिस्टर राजकुमार चव्हाण नावासहित सांगते, आत्ताचा काढलेला आहे
ऑक्सिजन नाहीये असं हे जेव्हा म्हणतात तर तेव्हा एलएमओ म्हणजे लिक्विड बेटा, ऑक्सिजन जे मॅडम बनवतात आल्या, ते अकोल्यात 5 आणि बर. हवेपासून बनवतात ते 7, अमरावतीत 4 आणि 19, बुलढाण्यामध्ये 25 आणि 10 कारण तो जिल्हा मोठा आहे. ठीक आहे. वाशिम मध्ये 7 साहेब तुम्हीच एकदा परत अशा काही माहिती तुम्हीच घ्या. ते कधी कारणच झाले कधी परिस्थिती निवळल्यानंतर चालू आहे त्यानंतर आणि त्यातले कुठले चालू झाले ते माहिती practically बघा त्यातले कुठले चालू झाले काही तयारी नाही आहे असं खोटं अशा काही त्यातले कुठले कारणच झाले याची माहिती द्या. त्याची तारीखवर माहिती द्या मला. राहता प्रश्न सुधीर दादा जसं म्हणाले तसं अस्वच्छता, आजूबाजूला पाणी साचणे, अर्थात ती सुद्धा शासनाची जबाबदारी, लोकांसोबतच शासनाची सुद्धा जबाबदारी आहे. आशाताई फार बरं झालं. आशाताई आपण स्वतः हे मान्य केलं ते बरं झालं. मला असं वाटत होतं की तुमच्या तोंडातून कदाचित ही फक्त जनतेची जबाबदारी आहे असं वाक्य निघतं का काय. तसं निघता निघता राहून गेलं. तुम्ही ते सांभाळून घेतलं, बरं झालं. मला एक त्यानिमित्तानं प्रश्न उपस्थित करायचा आहे. लोक अस्वच्छता करत असतील तर त्यांना त्याच्याबाबत जागरूक करायला हवं. लोक जर चुकत असतील, डेंग्यू मलेरिया अशा प्रकारच्या साथींना आमंत्रण देत असतील तर सांगणार कोण त्यांना. कोरोनाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याच विषयीची जनजागृती होत नाहीये. प्रत्येक वर्षामध्ये विशिष्ट कालावधीत विशिष्ट रोगांचा प्रसार होतो. आतापर्यंतची प्रथा परंपरा अशी असायची की त्या रोगाचा प्रसार सुरू होण्याच्या आधीपासून जनजागृती करत लोकांना जाग केलं जायचं. आता कोरोना एके कोरोना, कोरोना दुने कोरोना, कोरोना त्रिक कोरोना, बस कोरोनाचाच पाढा चाललाय. कोरोनाचा पाढा चाललाय हे जितकं बरोबर आहे तितकंच मी पुन्हा एकदा सांगते की जितकी जबाबदारी शासनाची प्रशासनाची आहे तितकंच माझे मित्र डॉक्टर सुधीर म्हणतात तसं आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवण्याचं काम जनतेचं आहे. आणि त्यासाठी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, हेल्थ व्हिजिटर, अंगणवाडी सेविका, लोकल ग्रामसेवक असतील या सगळ्यांची ट्रेनिंग ऑफ अँड ऑन आपली चाललेली असतात. मी आताच तुम्हाला सांगितलं की आमच्या अख्ख्या 5 जिल्ह्यातलं जे डेप्युटी डायरेक्टर परिमंडळ आहे या सगळ्या सब सेंटरला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे आणि तो त्याचं ट्रेनिंग सुद्धा कंप्लीट झालेलं आहे आणि नॅचरली ट्रेनिंग झालं आहे, पगार घेतोय, तो तिथं जॉईन आहे म्हणजे काम. आशाताई या मुद्द्याला थोडं आणखीन पुढे नेऊ. एक मेसी नावाचा बालकांमध्ये नवा रोग दिसू लागलाय. डॉक्टर अन्नदाते आणि त्याचबरोबर डॉक्टर सुधीर आघाव आपण दोघांनीही सांगायचं की हा किती गंभीर आहे. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेपूर्वी अशा प्रकारच्या नव्या रोगाचा महाराष्ट्रातला प्रवेश चिंताजनक आहे का, बालकांसाठी खास करून. आधी डॉक्टर अन्नदाते. सर, मल्टिपल इन्फ्लेमेटरी सिस्टमिक डिसीज किंवा सिंड्रोम हा आपण आधीपासूनच बघत होतो, पण आता त्याचं प्रमाण वाढलंय कारण लहान मुलांचं हे कोविडमुळे इन्फेक्ट होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्याचं प्रमाण वाढलंय. या आजाराच्या बाबतीतल्या 2 समस्या ज्या बालरोग तज्ञ म्हणून आम्ही फेस करतोय त्या अशा आहेत की IV इम्युनोग्लोब्युलिन 2D इकोची सुविधा या मुलांना लागते आणि मिथाइल प्रेडनिसोलोन या मुलांना द्यावं लागतं MISCच्या. तर ते अत्यंत महागडं आहे. IVIG ला जर देण्याची वेळ आली तर ते 50 ते 60 हजारापर्यंत त्याचा खर्च जातो. तर याच्यामुळे ह्या मुलांना आणि त्याचे उपचार जर दिले तर कोरोना सारखं ते नाहीये की त्याला उपचारच नाहीये. ते उपचार दिले, IVIG दिलं, वेळेवर 2D इको केलं, पेशंट मॅनेज केला तर ती मुलं वाचतायत. त्याच्यामुळे याच्या बाबतीत मला वाटतं बालरोग तज्ञांमध्ये शासकीय पातळीवरच्या खासगी सगळ्या लोकांमध्ये त्याच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स ते कसं ओळखावं याबद्दलची जनजागृती महत्वाची आहे. आणि पटकन मी सुधीर सरांनी जो मुद्दा सांगितला तो एक 30 सेकंदात सांगतो. आपण सोल्युशन कडे वळूया शेवटच्या भागामध्ये. की काय आहे की सुधीर सर अगदी योग्य म्हटले की 600 रुपयांमध्ये जी तपासणी होते डेंग्यूची, मी सर माझ्या हॉस्पिटलला जी डेंग्यू किट्सची खरेदी करतो त्याची किंमत असते 150 रुपये आणि त्याच्यावरचं मार्जिन सगळं पकडून आम्ही त्याचे 250-300 रुपये घेतो. तर मला वाटतं 150 रुपयाची किट जर शासन जर खरेदी करत असेल तर प्रसादजी तुम्ही इतक्या वर्षांच्या तुमच्या माध्यम अनुभवावरून सांगा की लोकांना त्याचा शासकीय सेवेमध्ये त्याला किती पैसे लागायला हवे. या गोष्टी
फायनल होऊन त्या इम्प्लिमेंट होत नाहीत आणि शासन दरबारी कोणी ते ऐकून घेत नाही. दुसरी पटकन गोष्ट सांगतो की नक्की लोकांची जबाबदारी तर आहेच, पण मागे कोरोना येण्याच्या आधी काय व्हायचं की 1 जुलै ते 7 जुलै हे एक स्वच्छता, डेंग्यू, मलेरिया आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांचा सरकारतर्फे एक स्वच्छतेचा अवेअरनेस आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन असा एक बिलकुल. कार्यक्रम राबवला जायचा, ज्याच्यामध्ये घरोघरी जाऊन जो एक आपल्याकडे खेड्यामध्ये आजही मलेरिया डॉक्टर, जो कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, ठीक आहे. ज्याला मलेरियाचं काम दिलं जायचं, तर तो आता नाहीसा झालेला आहे. आणि हा 1 ते 7 जुलैचा कार्यक्रम जो आहे तो पूर्णपणे आपल्या पटलावरून, आपल्या अजेंडावरून आरोग्य अगदी अगदी मी जे वारंवार या चर्चेमध्ये सांगतोय डॉक्टर अन्नदाते की कोरोनाच्या पलीकडे आपल्याला जणू काही विस्मृती झाली आहे की इतर कुठले रोग असतात. दरवर्षी नियमितपणे हवामान बदलामुळे ठराविक रोग विशिष्ट कालावधीमध्ये होत राहतात. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत चर्चा करत असताना एक तक्रार वारंवार जी या सरकारच्या बाबतीत समोर येते ती म्हणजे सरकारात निर्णय घेणारी माणसं हे तज्ज्ञांचं ऐकतच नाहीत. 30 सेकंदात पटकन डॉक्टर आशाताई आपल्यासाठी, आशाताई मिरगे सांगतील की ज्यांना निर्णय घ्यायचे आहेत त्यांना फक्त आपल्या आजूबाजूच्या कोंडाळ्याचंच ऐकायचंय. विदर्भातला एखादा चांगला डॉक्टर काही चांगले सल्ले देऊ शकतो, मराठवाड्यातला चांगला डॉक्टर चांगले सल्ले देऊ शकतो, याच्यावर जणू काही या मुंबईत बसलेल्या तज्ज्ञांचा आणि मुंबईत बसलेल्या नेत्यांचा विश्वासच नाहीये. आशाताई उत्तर द्या. नेमका कदाचित मुद्द्याला आशाताईंचा कोणाचा तरी फोन येतोय. आशाताई आपल्यापर्यंत प्रश्न पोहोचला असेल तर बोला, 30 सेकंद आहेत. माझ्याकडे प्रश्न जी. हा आपला गैरसमज आहे काथे साहेब. आमच्या डायरेक्टोरिएट डॉक्टर साधना तायडे असतील, जसं आता तुम्ही पाहिलं की प्रश्न तुमचा प्रोग्राम आहे माझ्याकडे कळलं 1:30ला आणि मी पहिलं काम केलं की डेप्युटी डायरेक्टरांना भेटले. जी. कारण आमच्या शासनातील अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आमचा एक भरोसा आहे आणि 2 एकमेकांचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून डेंग्यू लाईक फीवर असेल, मेसी असेल, 3रा लाट जो लहान मुलांमध्ये येणार आहे त्याचा तयारी म्हणून असेल. आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बाल रुग्ण विशेष वॉर्ड, ठीक आहे. त्याच्यामध्ये आयसीयू पण आहे. नॉट ओनली ऍट द डिस्ट्रिक्ट लेवल बट ऑल्सो ऍट द मोठे तालुके लाईक ठीक. अकोल्यातला, सॉरी बुलढाण्यातला टास्क फोर्स मध्ये नागपूरचा एक डॉक्टर नाही. आशाताई अगदी अगदी तो विषय आठवण करून दिला तर अजूनच वाईट वाटेल आशाताईंना की अहो टास्क फोर्स मध्ये नागपूरचा एकही डॉक्टर नसावा. याची तर वेगळीच चर्चा करायला लागेल कधीतरी. आपण वेळ मर्यादेपोटी आशाताई माफ करा मी आपल्याला थांबवलं. डॉक्टर सुधीर अगाव आपल्यासाठी चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न, येत्या दिवसांची काळजी काय? कारण काय आहे, सरकारला तर अजिबात न स्वच्छतेचा आठवडा न स्वच्छतेचा 15वडा साजरा करण्याचा वेळ आहे ना त्यांना कोरोनाच्या पलीकडे इतर कुठल्या गोष्टींकडे बघायचे असं दिसतंय. सगळ्यात पहिले जर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर येत्या काही दिवसात जर घ्यायचे झाले तर मला असं वाटतं मागच्या 2 वर्षापूर्वी किंवा जेव्हा महालक्ष्म्या बसल्या होत्या, गणपतीचे उत्सव, पोळा, इथे ज्या गॅदरिंग्स होत आहेत ना, या गॅदरिंग्स थोड्याशा लिमिटेड करायला पाहिजे. हे झालं एक. दुसरी गोष्ट, डेंग्यूसाठी स्पेशली 5 ते 7 या दरम्यान सायंकाळी दार खिडक्या बंद करायच्या, दिवसा फुल स्लीव्हचे कपडे घालायला पाहिजे आणि स्पेशली आपल्या घरी एक शोध मोहीम राबवायची की आपल्या घरी कुठे टेरेसवर आजूबाजूला अडगळीत कुठे भांड साचलेलं आहे पाण्याने आणि ते आपण रिकामं करायला पाहिजे. एक मोहीम राबवायला पाहिजे. इतक्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे. स्पेशली मी ठीक आहे. सांगतो, येत्या या सणाच्या काळामध्ये छतावरचं पाणी. गॅदरिंग्स अवॉइड करा. गॅदरिंग्स अवॉइड अगदी 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 पाणी साठू देऊ नका, डासांच्या आळ्या त्या ठिकाणी उत्पन्न होऊ देऊ नका. अशा प्रकारचे विविध आतापर्यंतचे उपाय जे आपण करत आलेलो आहोत ते आपल्याला नियमानं आणि नेटानं करावे लागतील. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.